सागर आता मात्र मैदानाच्या आत एंटर होताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू शून्याचा भोपळाही न फोडता अगदी पहिला सामना गाजवणारा खेळाडू उमेश गायकर अगदी निराश, हताश आणि इतक्याच उदास मनानं मैदानाच्या बाहेर जाताना दिसून येतोय. परंतु सध्या तरी चैतन्य पसरलंय छत्रपती संभाजीनगर संघाच्या खेमूमध्ये. आनंदाचं वातावरण आहे. पहिल्या चेंडूवर आलेली विकेट आत्मविश्वासाचं वार्धक्य ठरवणारी आहे. चेंडू क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर वन्स अगेन स्वप्नील गांगड. स्ट्रायकिंग एंडला सागर. इथे मात्र चुकीला माफी मिळणार नाही. चेंडू होईल फरार, सीमा पार, चौकार. न करता ज्यांनी खऱ्या अर्थानं एक काळ क्रिकेटचा गाजवला होता असे सन्माननीय जयवंतजी केंबारे आणि सन्माननीय जगदीश दादा केंबारे या दोनही मान्यवरांचं इथे शुभागमन झालंय. दोनही मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो. काय कमालीचं षटक यावेळेला मैदानाच्या आत अवतरित केलं जातंय स्वप्नील गांगडकडनं. पहिले 3 चेंडू 4 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी बाद करण्यामध्ये यश आलंय. म्हणून तर म्हणतात ना की महत्वाच्या सामन्यामध्ये ज्याला आपली कामगिरी सातत्यपूर्ण जारी राखता येते, ती पुढे नेता येते, त्याला मात्र यशाचा शिल्पकार होता येतो. न्यू बॅटर रोहित नाऊ ऑन स्ट्रायकिंग एंड. यावेळेला ब्रॅकेट बॉल पुन्हा फटका बसलाय. चेंडू हवेत असेल, अंदाज मात्र चुकलाय. आणि म्हणून मित्रांनो मी सातत्यानं म्हणत असतो की मैदानाच्या आत ज्या वेळेला तुम्ही उतरत असता त्यावेळेला सोपा आणि कठीण हे 2 शब्द तुम्हाला शब्दकोशाच्या बाहेर ठेवूनच मैदानाच्या आत पराकोटीचा संघर्ष अवतरित करणं गरजेचं असतं. आणि संघर्ष हे प्रगतीचं आमंत्रण आहे. जो स्वीकारेल तो मात्र पुढे निघून जाईल आणि ज्याला या आमंत्रणाला हुलकावणी देण्याची सवय आहे त्याला मात्र विजयावर सर्वाधिकार सांगण्याचा कोणताही हक्क उरत नाही. जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. आजचा संपूर्ण दिवस ज्या संघाच्या फलंदाजांनी गाजवला होता तो संघ बॅकफुटवर पाहायला मिळतोय. आणि आता समोर कोण आहे? षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करत गोलंदाजांचा कर्दन काळ ठरलेला मिस्टर एम्पेल गणेश गायकर नाव ऑन स्ट्रायकिंग एंड. पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट आपण तर पाहिलं तर स्विच इट करण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाजाच्या मनसुब्यांना वेळीच हेरलं गेलं. हेरलेल्या मनसुब्यांना खारीज, उद्ध्वस्त, नष्ट, संपुष्टात आणण्याचा यशस्वी कट रचला तो गोलंदाज स्वप्नील गांगडनं. आतापर्यंत जर पाहिले तर या षटकातले 5 चेंडू झालेत. 5 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च केल्यात आणि या 5 धावांच्या मोबदल्यात 2 गड्यांचा हिसाब देखील चुकता केला तो गोलंदाज स्वप्नील गांगडनं. लास्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट ओव्हर. इथे मात्र गणेश गायकरला माहित होतं स्वप्नील गांगडचं भेदक षटक जर असेल जिथं मात्र विकेटच्या पॉसिबिलिटीज आपल्याला वाढताना पाहायला मिळतात, संभाव्यता वाढताना पाहायला मिळतात, तर अशा वेळेला शेवटच्या चेंडूला सन्मान देऊन उरलेल्या खेळासाठी सेकंड ओव्हरच्या फर्स्ट बॉलवर स्ट्राईक कीप करणं अत्यंत गरजेचं असेल. दिमागदार सुरुवात झाली आहे. कर्णधारानं टाकलेला विश्वास सार्थ ठरवणारी पात्र कामगिरी मैदानाच्या आत छत्रपती संभाजीनगर संघाचा सलामीवीर गोलंदाज स्वप्नील गांगडकडनं. पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या केवळ आणि केवळ 6 धावा आणि या 6 धावा खर्च करत असताना 2 गड्यांना बाद करण्यामध्ये यश देखील संपादित केलं ते गोलंदाज स्वप्नील गांगडनं. म्हणून म्हणतात ना की यश मिळवण्यासाठी तुम्हाला अपार कष्ट करण्याची तयारी ही सातत्यानं उराशी बाळगावी लागेल. क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला देखील उरात दमच लागतो. या 2 दम मधला ज्याला फरक साधता आला त्याला मात्र यशाच्या सिंहासनावर आपलं साम्राज्य खऱ्या अर्थानं प्रस्थापित करता आलं. पहिलं षटक समाप्त झालंय छत्रपती संभाजीनगर संघाकडनं. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर बॉलर पाहायला मिळेल कुणाल. स्ट्रायकिंग एंडला गणेश गायकर.
पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा आपण जर पाहिलं तर हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला होता. वाडिश लॉंगॉनला काऊ कॉर्नरच्या अगदी समोर चित्त्याच्या वेगानं अमोल कथोरे चेंडू पर्यंत येत आहेत. एकापेक्षा अधिक काही मिळणार नाही आणि या एकेरी धावेनं षटक क्रमांक 2 ची देखील झाली आहे सुरुवात. संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 7 धावा. स्ट्रायकिंग एंडला असेल बॅटर रोहित. क्षमता आहे याही खेळाडूकडे, परंतु मित्रांनो म्हणतात ना सध्या किशोर संघाला कुणा किंग अथवा किंग मेकरची गरज नाही आहे. संघ अडचणीत सापडल्या त्या अडचणीतून संकटातून तारणाऱ्या तारणहर्त्याची भूमिका नेमकं कोण बजावेल. पुढचा चेंडू यावेळेला स्लो वन बॉल गुड लेंथ स्पॉटवरचा हा चेंडू अनएक्सेप्टेड बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला आणि ज्या ज्या वेळेला अतिरिक्त अनपेक्षित उसळी तुमच्या समोर येते त्या त्या वेळेला तुम्हाला भ्रमित करणाऱ्या गोलंदाजीचा सामना देखील करावा लागेल आणि तेच आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 8 धावा. बॅक टू बॅक टू सिंगल्स येत आहेत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला गणेश गायकर. सध्या आशा आकांक्षा मदार स्वप्न सारी काही गणेशकडे. इथे मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत असेल इथे ही चान्स कंप्लीट करणं गरजेचं होतं. गणेश गायकरला सातत्यानं जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला जातोय कारण माहीत आहे की या विकेटची किंमत काय. एकट्या जीवावर एकट्या गणेशच्या जीवावर हा संघ मैदानाच्या आत सुरुवात निराशाजनक झाल्यानंतर देखील थैमान घालण्याची क्षमता बाळगणारा खेळाडू आहे आणि या विकेटची किंमत जाणून आहेत त्यामुळे या चान्सेस क्रिएट केल्या जातात. प्राणपणाचा लढा आपल्याला पाहायला मिळतो. शर्तीचे प्रयत्नांची पराकाष्ठा या सगळ्यांच्याच बळावर क्रिकेटच्या या मैदानात क्रिकेटचा अद्वितीय संघर्षाचा हा नमुना पेशकश केला जातोय. पुढचा चेंडू इथे मात्र आफ्टर बॉल जोरदार प्रहार. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तैनात असेल. पकडलाय जेल आणि संपला बॅटर रोहितचा या डावातला खेळ. संघाच्या गोलंदाजांचा दबदबा राहिलाय. सातत्यानं किशोर संघाला आमंत्रण दिलं जातं. किशोर संघ ते आमंत्रण स्वीकारतं पण त्या आमंत्रणाचा स्वीकार करत असताना जेथपर्यंत आपल्याला पोहोचणं गरजेचं आहे त्या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून म्हणतात ना दबावाचं वलय तुमच्या अवतीभोवती फिरायला लागलं की मग सातत्यानं तुमच्याकडनं मिस्टेक होण्याच्या पॉसिबिलिटीज वाढत जातात. चुकांच्या संभाव्यता खऱ्या अर्थानं वाढत जातात. न्यू बॅटर गौरव गायकर या खेळाडूनं पहिला डाव गाजवला होता. या खेळाडूनं पहिला सामना गाजवला होता. या खेळाडूच्या बॅटमधनं आजच्याच दिवशी याच मैदानावर 5 चेंडू सलग 5 षटकारांचा नमुना याची देही याची डोळा तुम्ही आम्ही अनुभवला होता. नेक्स्ट बॉल बॉलिंग ट्रॅक कुणाल स्ट्रायकिंग एंड गौरव. इथे मात्र गौरवचं देखील आल्या आल्या परफेक्ट अनप्लेबल यॉर्कर लेंथनं स्वागत केलंय. आपल्या गोलंदाजीच्या भात्यामधल्या ब्रह्मास्त्राचा वापर केलाय तो गोलंदाज कुणाल यानं. 11 चेंडूंचा खेळ झालाय आणि या 11 चेंडूंमध्ये 9 धावा धावफलकावर आहेत. 9 धावा जमवताना तब्बल 3 गड्यांचा मोबदला चुकता करावा लागलाय तो फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या जय भवानी स्पोर्ट्स किशोर संघाला. मित्रांनो आपलं चुकलं काय याचा विचार करत असताना आता चुकणार नाही कसं याचा विचार करून तुम्हाला डावाला पुढे न्यावा लागेल. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. सफल झालेत फलंदाजाच्या मनसुब्यांना हेरून तिथं मात्र त्या मनसुब्यांना उधळवण्याचा यशस्वी डाव छत्रपती संभाजीनगर संघाच्या गोलंदाजांकडनं. षटक क्रमांक 2 मध्ये देखील राहिलाय कायम. संघाची धावसंख्या धावफलकावर 3/9. शिल्लक असतील या पहिल्या डावातले आणि अजूनही किशोरकरांसाठी जर समाधानाची बाब काय तर गणेश आणि गौरव ही धडाकेबाज फलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्यांना ओळखलं जातं ही जोडी मैदानात बाकी आहे.
षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज प्रतीक देवळे. स्ट्रायकिंग एंडला मुरबाडच्या टेनिस क्रिकेट विश्वात आपल्या अभूतपूर्व कामगिरीनं खळबळ माजवणारा गणेश गायकर. पहिला चेंडू इथे मात्र निश्चित आउट ऑफ द लेग स्टिक डिलिव्हरी पाहायला मिळाली. सो पंचांचा वाईटचा इशारा येईल. गणेश गायकरला मात्र स्वतःला सांगावं लागेल. म्हणतात ना मित्रांनो, तुम्हाला जर एखादं ध्येय आपण उराशी बाळगलं असेल आणि तिथपर्यंतचा प्रवास तुम्हाला सहज सोपा सुलभ आणि सुकर करायचा असेल तर त्यासाठीचा तो निर्धार फार महत्वाचा असतो. जो निर्धार तुम्हाला उराशी बाळगता आला की मग मात्र आपण कुठल्याही टप्प्याचा, कुठल्याही प्रवासाचा, कुठल्याही अडथळ्यांचा, कुठल्याही संकटांचा, कुठल्याही अडचणींचा मुकाबला करू शकतो. आणि त्याच अडचणींचा मुकाबला करणारं हे नाव म्हणजेच गणेश गायकर. ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये विचारांचं काहूर माजलेलं असतं, त्या काहुरांच्या गर्दीमध्ये ज्या वेळेला तुम्ही अडकता त्यावेळेला मात्र ध्येयापासून तुमचं लक्ष विचलित होतं. त्यावेळेला मात्र नव्यानं सुरुवात करणं अत्यंत गरजेची बाब असेल. 10 धावा धाव फलकावर आहेत. षटक क्रमांक 3 चा चेंडू क्रमांक 1 टाकण्यासाठी सज्ज होईल प्रतीक देवळे. समोर आहे गोलंदाजांचा कर्दनका गणेश गायकर. इथे मात्र निश्चित ऑन साईडला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, पण पाहिलं तर चेंडू मात्र सरळ पॅडवर जाऊन आदळला. पंचांकडे अपील केली गेली आणि पंचांनी ती अपील देखील फेटाळून लावली आहे. डॉट बॉलनं केली आहे सुरुवात. फर्स्ट बॉल होता वाईट, त्यानंतर केले कमबॅक. उरले 11 चेंडूंचा खेळ. धावफलकावर धावा आहेत 10. मित्रांनो, म्हणून म्हणतात ना, रास्ता क्या है मंजिल क्या है, रास्ता क्या है मंजिल क्या है हौसला तो फिर फासला क्या है. यावेळेला मात्र तुम्हाला या गोष्टींचा विचार करावा लागेल. अंतराचा विचार करण्याच्या ऐवजी ध्येयाचा विचार करा. संघ अडचणीत सापडला तिथं मात्र आपल्याला उभारणारा खेळ करता येईल का. गणेश गायकर, it is not only name, it is a brand of मुरबाड, it is a brand of टेनिस क्रिकेट. आणि या ब्रँडनं स्वतःचा राखलाय दर्जा. सीमा पार षटकार. यावेळेला मात्र पुन्हा दबाव स्पष्टपणे जाणवतोय गोलंदाज प्रतीक देवळेवर. या अगोदरच्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर वाटलं होतं की वाघानं पुन्हा एकदा जंगलामध्ये स्वतःचं राज्य निर्माण करायला सुरुवात केली आहे का. अशा वेळेला प्रत्येक सावधानं अगदी अलगदपणे, हळुवारपणे पावलं टाकणं गरजेचं असतं. पण या वाघाची शिकार करावी लागेल. छत्रपती संभाजीनगर संघाला या मॅच मध्ये पुन्हा एकदा तितक्याच ताकदीनं लढा जर उभा करायचा असेल तर गणेश गायकरची विकेट फार 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 महत्वाची असेल. आणि ती विकेट मात्र संपादित केली जाईल का. पण गणेशला देखील माहित आहे, यशाच्या वाटेवर चालत असताना यशाच्या मार्गामध्ये संकट, अडचणी काटे बनून येत राहतील. पण अशा वेळी या अपयशाला न घाबरता त्याच संकटरूपी काट्यांना बाजूला सारून अपयशाच्या छाताडावर पाय रोवून यशाच्या नभांगणात ज्याला स्वतःच्या कर्तृत्वाचं ध्रुवस्थान निर्माण करता येतं त्याला मात्र यशाचा फार मोठा वाटेकरी होता येतं. ते ध्रुवस्थान गणेश गायकरच्या माध्यमातून तयार केलं जाईल का. आजपर्यंत केलेल्या खेळामधला सर्वोत्तम खेळ मैदानाच्या आत होईल का. दबाव दबाव इथं मात्र निश्चित रनअप मध्ये थोडीशी इंजुरी पाहायला मिळते. दुखापत झाली असेल थोडंसं चेक करा. व्हॉलंटियर्स फर्स्ट एड बॉक्स जर असेल तर कृपा करून आपण मैदानात घेऊन गेलात तर फार उत्तम होईल.
चला मॅचला होईल सुरुवात. 3-17 अशी स्थिती आहे. प्रतीक देवाळे यावेळेला बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला गणेश, ज्याने षटकार ठोकून पुन्हा एकदा किशोरकरांच्या आशा आकांक्षा अपेक्षा इच्छा स्वप्न या मार्ग रस्ते वाटा खिडक्या दरवाजे पथ सगळं काही खुलं केलंय. नेक्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. यावेळेला मात्र अगदी फुलले खोलवर टप्प्याचा चेंडू, तिथे मात्र चांगला नजाकतीनं भरलेला फटका पाहायला मिळतोय. लॉंगॉन क्षेत्रामध्ये 2 धावा अगदी चपळाईनं पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळेल. 19 एकावर 9 19 धावा. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विशाल तुपे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 9 चेंडूंमध्ये मित्र म्हणेल की सध्या टार्गेट काय असलं पाहिजे. गणेश गायकर स्ट्रायकिंग एंडला 4 मोठे फटके मॅच मध्ये कमबॅक आणि टार्गेट असेल संभाजीनगर संघाचा की गणेश गायकर बाजूला यावेळेला फुल टॉस बॉल संधी होती गणेशला, ती मात्र गमावली गेली आहे. निश्चित दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि 2ही धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. या 2 धावा आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 3 बाद 21 धावा. 4 चेंडू झालेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. काय रणनीती असेल कदाचित ज्या पद्धतीनं आपण पाहतोय प्लॅनिंग, गणेश जास्त काळ या क्षणाला स्ट्रायकिंग एंडला राहायला पाहतोय. त्याला माहित आहे की इथे मात्र जर मोठी धावसंख्या पाहायची असेल, वेल फायटिंग टोटल स्कोर जर आपल्याला खऱ्या अर्थानं गेन करायचा असेल, प्राप्त करायचा असेल तर मग मात्र अचीव करायचा असेल तर या पद्धतीनं खेळावं लागेल. गणेश गायकर मैदानाच्या आत घालतोय थैमान, चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4, दमदार चौकार. म्हणजेच 25 धावा आणि विशाल तुपे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की या 25 पैकी 17 धावा या एकट्या गणेश गायकरच्या नावावर आहेत. काय जबरदस्त स्कोरिंग यावेळेला विशाल तुपे यांच्या माध्यमातून. यावेळेला मात्र फुल पॉवरफुल गणेश गायकरचा हा लौकिकाला साजेसा खेळ, चेंडूला दाखवला आसमान, षटकार. आपण पाहिलं तर 3 षटकांचा पहिल्या डावातला खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि या पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या जय भवानी स्पोर्ट्स किशोर या संघाची धावसंख्या धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा. खूप महागडं षटक राहिलं प्रतीक देवाळेचं. पहिल्या 2 षटकांमध्ये केवळ आणि केवळ 9 धावा खर्च करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर संघाच्या समोर प्रतीक देवाळेच्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 31 धावा धावफलकावर आहेत. 22 धावांचं षटक. म्हणून तर म्हणतात ना, आयुष्यात वेळ आणि मैदानात खेळ कधी बदलेल माहित नाही, पण आपण सावध सजग आणि सतर्क राहणं अत्यंत गरजेचं असतं आणि ज्याला या गोष्टी जमतात त्याला खेळावरचं नियंत्रण देखील प्राप्त करता येतं. 3 षटकं समाप्त झालीत. 31 धावा धावफलकावर आहेत. 3 गड्यांचा मोबदला चुकता करावा लागलाय. शेवटचं 4थं षटक छत्रपती संभाजीनगर या संघाकडनं घेऊन येईल गोलंदाज वल्लभ पानसरे. निश्चित स्ट्रायकिंग एंडला गौरव. आणि आता मात्र कसं आहे विशाल, दोन्ही बाजूनं आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत. दोन्ही एंडकडे मोठे फटके खेळण्याची ताकद आहे, कॅलिबर आहे आणि त्याच कॅलिबरला मात्र इथे पुढे आणता येईल का ते पाहावं लागेल. कारण या 6 चेंडूंमध्ये मी तर विचार करतोय की कमीत कमी 2 ते 3 मोठ्या फटक्यांचा विचार असेल का. आणि या 6 चेंडूंमध्ये जर 4 ते 5 धावा आल्या तर मग मात्र संभाजीनगर हवी ठरेल. परंतु आल्या आल्या गौरवच्या विरोधात गोलंदाजी करणाऱ्या वल्लभ पानसरेवर चढवलाय हल्ला आणि हा केलाय षटकाराचा कल्ला. आल्या आल्या स्वागत केलंय ते गौरवनं कडक षटकारानं. आणि आज सगळा दिवसभर जर आपण पाहिलं तर गौरवची गौरवास्पद कामगिरी राहिली आजच्या संपूर्ण दिवसभर. संघाची धावसंख्या 37 धावा.
पहिल्या 2 षटकांमध्ये बॅकफुटवर गेलेल्या किशोर संघानं पुन्हा एकदा मॅच मध्ये सांगितलंय की आम्हाला परत येणं माहित आहे आणि स्वतःचा डाव उभा करणं माहित आहे. पुढचा चेंडू इथे मात्र चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, आपल्याच फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज वल्लभचं सिंगलवर समाधान मानावं लागेल आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. सिंगलनं संघाची धावसंख्या आता होती आहे ती मात्र 38 धावा. निश्चित 38 धावा आपल्याला धाव फलकावर पाहायला मिळतात. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडू आणि 23 धावांची घणाघाती इनिंग साकार करणारा गणेश गायकर गोलंदाजांचा कर्दन काळ यावेळेला मात्र स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. थर्ड बॉल ऑफ दिस लास्ट ओव्हर. यावेळेला मात्र गणेश गायकरनं गोलंदाज वल्लभ पानसरेला दाखवलाय आभाळ. गणेश गायकरचा हाहाकार, चेंडू सीमा पार, षटकार. प्रदर्शन गणेश गायकरचा संपूर्ण दिवसभरात राहिला. गोलंदाजीमध्ये अगदी फलंदाजांचा यमराज ठरला, फलंदाजीमध्ये गोलंदाजांचा कर्दन काळ ठरला आणि या सगळ्या जोरावर गणेश गायकरनं कमबॅक करून दाखवलं. म्हणून तर आपण सातत्यानं म्हणत असतो ना की जब आंखों में अरमान लिया मंजिल को अपना मान लिया, जब आंखों में अरमान लिया मंजिल को अपना मान लिया, फिर मुश्किल क्या और आसान क्या, एक बार ठान लिया तो ठान लिया. आणि हा खेळाडू एकदा ठरवलं की मग बरसायचंच, हे मात्र त्याचं सूत्र कायम राहिलंय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक, 44 धावा धावफलकावर आहे. चेंडू क्रमांक 4 गोलंदाज वल्लभचा समोर आहे गणेश गायकर. यावेळेला मात्र गणेशच्या विरोधातलं हे घनघोर युद्ध पंचांनी आऊट देण्याच्या अगोदर आपल्या खेळाडू वृत्तीचं दगडवतोय दर्शन. गडी होते बाद आणि फार मोठा झटका गणेश गायकरच्या रूपानं किशोर संघाला. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल मिथिल. 44 धावा धाव फलकावर. चेंडू क्रमांक 5 पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज वल्लभ आणि आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 13 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज वल्लभला. 12 चेंडू आणि 29 धावांची घणाघाती इनिंग साकार करून आपलं काम फते केलं. अडचणीत सापडलेल्या संघाच्या तारणहर्त्याची भूमिका बजावली गणेश गायकरनं. बड़ा मैच का बड़ा प्लेयर इसीलिए तो कहता है इस बल्लेबाज को. आणि अगदी ज्या पद्धतीने या फलंदाजानं ही घनघोर युद्ध मैदानाच्या जारी ठेवलं. 44 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवणार छत्रपती संभाजीनगर संघाला परिपूर्णरित्या खारीज करण्याचं काम गणेश गायकरच्या त्या बरसाती पारीनं खऱ्या अर्थानं केलं. चेंडू क्रमांक 5 मिथिलसाठी. ते मात्र सातत्यानं तणाव असतो कारण की शेवटचं षटक महत्वाचं आहे. गणेश माघारी परतल्यानंतर धावा या शेवटच्या 2 चेंडूवर अक्षरशः बंद करणं गरजेचं आहे आणि ते गरज मात्र यावेळेला पूर्ण केली जाईल का. गोलंदाज वल्लभ पानसरेकडनं समोर आहे मिथिल. 5वा चेंडू. यावेळेला लो फुल टॉस ऑन साइडला टर्न बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक तैनात असेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. वेगवान चपळाईनं या 2ही धावा इथे मात्र पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावांनी फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या जय भवानी स्पोर्ट्स किशोर या संघाची धावसंख्या धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात 46 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. नॉन स्ट्रायकिंगला गौरव तिथे मात्र राहील पण स्ट्राईकला आता मात्र आपल्याला पाहायला मिळतो मिथिलच. लास्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट इनिंग, 46 धावा ऑन स्कोरबोर्ड. हवेला मात्र परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी. तिथे मात्र दोघांच्या शर्यतीमध्ये गोलंदाजाचा झालाय जय. गडी होईल बाद. नाव मिळणार नाही कोणतेही. झेंडू असेल डॉट. 4 षटकांचा पहिला डाव इथे मात्र समाप्त झालाय आणि या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या जय भवानी स्पोर्ट्स किशोर या संघाची धावसंख्या धावफलकावर 5 बाद 46 धावा. विजयासाठी छत्रपती संभाजीनगर या संघाला आवश्यक असतील
24 चेंडू आणि 47 धाबा. जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल, दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, त्यानंतर आपण आवाज ऐकणार आहात द व्हॉइस ऑफ जुन्नर, द व्हॉइस ऑफ बदलापूर, द व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट, सन्माननीय निखिलजी ठोंबरे सर. धन्यवाद अमर. या शेवटच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पहिलाच दिवस आपण पाहतोय स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषकाचा. एका बाजूला जय भवानी किशोर आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती संभाजीनगर, या दोन संघादरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळते. खूप मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट स्टाफ छत्रपती संभाजीनगर टीमचा आहे, खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट स्टाफ जय भवानी किशोर टीमचा आहे. पाहूया या मॅचमध्ये जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचं. चला, सलामीचे बॅटर जास्त विलंब करू नका. सलामीचे बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील गणेश खंडागळे आणि गणेशच्या जोडीला मैदानामध्ये अमोल कथोरे दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. 47 धावांचं टार्गेट आहे. अमोल आणि अमोलच्या जोडीला मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतं जिथे जिथे सावली आहेत तिथे तिथे प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करू. अतिशय शिस्तबद्ध क्रीडा स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा उल्लेख आपण करूया. कारण आपण जर पाहिलं सकाळी 10:30 पावणे 11 वाजता सामने सुरुवात झाले आणि बरोबर आता किती वाजले, 4:42 झालेले आहेत. म्हणजे 5:10-15 पर्यंत सामना कव्हर होईल आणि आजचा दिवसाचा शेड्यूल कंप्लीट होताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर गणेश गायकरच्या हातामध्ये बॉल आहे. समोर एक गणेश आहे. कोणत्या संघाचा श्री गणेश होणार ते आपल्याला पाहायचं आहे या रामचंद्र स्मृती चषकामध्ये पहिल्याच दिवसात. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. सध्याच्या घडीला गणेश गायकरच्या हातामध्ये चेंडू आहे. हे षटक महत्वाचं राहील टीम जय भवानी किशोर साठी. गोलंदाज तयार, गणेश गायकर. स्ट्रायकर इनवर गणेश खंडागळे. पहिलाच बॉल, हेलिकॉप्टर फटका, तिथे क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू सीमारेषेचा वेध घेईल, चेंडू जाईल सीमा पार. गणेश खंडागळेच्या बॅट मधून खणखणीत चौकार. गणेशवर आक्रमण करत असताना गणेश, एका बाजूला गणेश खंडागळे, एका बाजूला गणेश गायकर आहे. पाहूया कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती ती आपल्याला पाहायचं. सुंदर फटका, तिथे डीप मिड विकेटला काव कॉर्नर मध्ये चेंडू. अजून एक खणखणीत चौकार. गणेश खंडागळे ऑन फायर. 4.
2 चेंडूंमध्ये 8 धावा आलेल्या आहेत. गणेश खंडागळे मैदानामध्ये आक्रमण करतोय. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. गणेश गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय. पाहूया कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती. गणेश खंडागळे ऑन स्ट्राइक. सुंदर असा चेंडू, लगातारचा तिसरा चौकार. गणेश खंडागळे ऑन फायर. 4 रन. नोबत संतोष खंडागळे यांच्याकडून या चौकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय बॅटर गणेश खंडागळे. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावर. गणेश गायकर तयार. सुंदर असा बॉल कव्हरला. अजून एक देखना फटका. लगातारचा चौथा चौकार इथे होईल का ते आपल्याला पाहायचंय. चेंडू ओलांडेल सीमारेषा. हा खणखणीत चौकार. पेशकश करत असताना बॅटर गणेश संतोष खंडागळे. 16 धावा 4 चेंडूंमध्ये. आज कॅप्टन आहेत आणि कॅप्टन मैदानामध्ये जबरदस्त इनिंग खेळत असताना गणेश तयार. गणेशचा बॉल. लगातारचा 5वा चौकार मैदानामध्ये खेळत असताना गणेश खंडागळे ऑन फायर. 4 धावा. चौफेर 5 चौकार आतापर्यंत आलेले आहेत. 5 बॉलवर जबरदस्त इनिंग मैदानामध्ये पेश करत असताना गणेश खंडागळे का बॅटिंग मैदानामध्ये करतोय. संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर संघाचं नाव रोशन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फलंदाजी. संतोष खंडागळे यांच्याकडून गणेशसाठी पारितोषिक आलेलं आहे. बंद पॉकेट. जाऊया मैदानाच्या आत. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल फटका इथे फसलाय. गोल्डन विकेट ठरेल का? हो, विकेट आली आहे. कमबॅक मैदानामध्ये करतोय गणेश गायकर. फलंदाज बाद. आहेत 27 धावा. न्यू बॅटर मैदानामध्ये स्वप्नील गांगाड मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. पाव्या स्वप्नीलचा खेळ मैदानामध्ये कशा प्रकारे राहतोय. पहिल्या षटकामध्ये गणेश गायकर 20 धावा. एक विकेट जरूर आली आहे गणेश खंडागळेची. महत्वाची विकेट येताना पाहायला मिळते. शेवटचे बॉल मैदानामध्ये शिल्लक आहेत ते अजूनही 18 चेंडू 27 धावा. संदीप घाळ अतिशय फास्ट कामकाज करताना पाहायला मिळतात. लगेचच 5 चौकार गणेश खंडागळेचे अपलोड करताना पाहायला मिळतात यूट्यूबवर 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. कामामध्ये अतिशय तज्ज्ञ आहेत संदीप घायाळ. त्याला एक्सपर्ट म्हणतात इंग्लिशमध्ये. ती चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. अमर सरांनी त्यांचं कौतुक करू. जाऊया मैदानाच्या आत. धावफलकावर धावसंख्या 20 धावा आहेत. शेवटचे बॉल 18 शिल्लक आहेत. 18 चेंडूंमध्ये 27 धावा. स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषक पर्व 4 मध्ये पहिला कोणता संघ होता ते आपल्याला पाहिजे. तिथे क्षेत्ररक्षक रोहित आणि रोहित कडून चूक. अमोल कथोरेच्या बॅट मधून चेंडू सीमा पार. हा खणखणीत चौकार. 4 धावा. बॉल मैदानामध्ये शिल्लक आहेत 17. कॅचही झाला नाही आणि तिथे 4 धावाही खर्च होताना पाहायला मिळाल्या. धावफलकावर 24 धावा. अतिशय दमदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये.
पहिल्या 2 षटकांचा विचार केला जयबाबाने किशोर फक्त 9 धावा होत्या. गणेश गायकरने संघर्ष चांगला केला, धावा बनवल्यात, परंतु पहिल्या षटकामध्ये गणेश गायकरच्या विरोधामध्ये 20 धावा गणेश खंडागळेने वसूल केलेल्या आहेत. 17 चेंडू शिल्लक, 17 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता. छत्रपती संभाजीनगर संघ खूप मोठ्या अशा अपेक्षा आजच्या दिवसामध्ये या संघाकडून आहे. गोलंदाज तयार, स्ट्रायकर इनवर अमोल. सुंदर असा चेंडू, बॅक टू बॉलर, फटका, गणेश गायकरला बीट करून चेंडू सीमा पार. अमोल कथोरेच्या बॅट मधून बॅक टू बॅक हा दुसरा चौकार, 4 धावा. चौकांचेच आतापर्यंत 28 धावा आहेत. लगातार तिसरा चौकार आला तर अमोलजी कथोरे यांचे मेहुणे तुषारजी मडके यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॅटिंग, सुंदर असा चेंडू आणि ते सलगचा तिसरा चौकार. जबरदस्त फलंदाजी अमोल कथोरेची, 4 धावा. गिफ्ट आहे तुषारजी मडके यांच्याकडून 500 रुपयाचं, त्यांचं मनापासून आभार. जाऊया मैदानाच्या आत. धावफलकावर धावसंख्या 32, शेवटचे 15 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. जबरदस्त बॅटिंग, थोडंसं चिंतेचं वातावरण गणेश गायकर यांच्या चेहऱ्यावर. आमचे कॅमेरामन प्रत्येक खेळाडूला टिपतात, कारण खूप मोठा संघर्ष करत ही टीम इथपर्यंत पोहोचली. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, नो मॅच लँड मध्ये चेंडू पडेल. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा येतील, 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 34, 34 धावा. शेवटचे 14 चेंडू आहेत, 13 धावांची आवश्यकता विजयासाठी छत्रपती संभाजीनगर या टीमला. पर्व 4 मध्ये पहिल्याच दिवसामध्ये कोण बाजी मारते ते आपल्याला पाहायचं. 14 चेंडू 13 धावा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, हा चेंडू डॉट मिथिल गायकरचा. शेवटचे 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. विकेटची आवश्यकता आहे टीम इथे जयबाबानी किशोरला. दुसऱ्या बाजूने 1 षटकार 1 चौकाराला मॅच खुली होईल छत्रपती संभाजीनगर साठी. आज गणेश खंडागळेकडे नेतृत्व दिलंय, जबरदस्त नेतृत्व आतापर्यंत पाहायला मिळतं. मिथिलचा बॉल, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, प्रयत्न केलाय तो रोहितने. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता साज बाज ताज आन बान शान, 3 धावा येतील. शेवटची आता चेंडू शिल्लक आहेत 12, बनवायच्या 10 धावा छत्रपती संभाजीनगरला. ड्रिंक्स ड्रॉली मैदानाच्यात संधी डीजे श्रावणीला. नंतर कुणाल वडवले, काय कमबॅक राहिला. 2 मॅच खेळला, 2 ओव्हर टाकलेल्या आहेत त्याने आजच्या दिवसात, फक्त 6 धावा. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कमालीची कामगिरी स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषक डेवन मध्ये. रोहित आलेत आता गोलंदाजी मार्कवर. मनोज आज आलेले आहेत, ते लकी ठरणार का ते आपल्याला पाहायचंय. ज्या ज्या वेळेस तारिकावरती आलेले आहेत त्या वेळेस अनलकीच आहेत, परंतु आज इथे टेंभरेत आलेत. आज काय होते ते आपल्याला पाहायचंय. 12 चेंडू 10 धावा. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. शेवटचे 12 चेंडू 10 धावांची आवश्यकता. विकेट येईल का ते आपल्याला पाहायचंय. रोहित गायकर, खूप मोठी क्षमता या खेळाडूकडे.
त्याची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं आहे. 12 चेंडू 10 धावा. पहिला चेंडू रोहितचा खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन अमोलजी कथोरे यांच्याकडून. स्वतः मैदान सोडतायत फलंदाज अमोल बाद. आपण सारिका हॉटेलवर ओम साई चषक पाहिलं, त्यामध्ये टेंबरे वर्सेस मॅच चालू होती. शास्त्रीनगर 95% प्रेक्षक वर्ग म्हटले असतील की टेंबरे संघ आता पराभूत झालाय, परंतु धनाचे नावाचं वादळ तिथे गोंगावलं आणि ते आज स्वतः आयोजकाच्या भूमिकेत आहेत. त्यांचाही संघ शेवटच्या दिवशी पाहायला मिळेल. काय घडतंय घरच्या मैदानावर ते पाहिजे. गोलंदाज तयार. 11 चेंडू 10 धावा. कल्पेश न्यू बॅटर. सुंदर असा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक तैनात. रनआउटची संधी आणि मला वाटतं कल्पेशला परतावा लागेल. शेवटचे 10 चेंडू आहेत. 10 धावांची आवश्यकता टीम छत्रपती संभाजीनगरला. दमदार आयोजन, दमदार नियोजन. 10 चेंडू 10 अजूनही बनवायच्यात. आपण त्याच गोष्टीचा उल्लेख करत होतो की जरी धावसंख्या कमी असेल, रोहितकडे ती क्षमता आहे. 2 बॉलवर 2 विकेट त्याने घेतलेल्या आहेत. 10 चेंडू 10 धावांची आवश्यकता. जिंकणार जय भवानी किशोर की जिंकणार छत्रपती संभाजीनगर. स्वप्नील ऑन स्ट्राईक. स्वप्नीलसाठी हा चेंडू आणि स्वप्नीलही बाद. अजून एक धक्का. आता शेवटचे 9 चेंडू आणि 10 धावा. डीजे श्रावणी. छत्रपती संभाजीनगर टीमला सुरुवात जबरदस्त. त्यानंतर अमोल कथोरेच्या बॅटमधून चौकार हॅट्रिक आली आणि लगातार 3 विकेट आता इथे घेत असताना गोलंदाज रोहित गायकर आपल्याला पाहायला मिळतात. एक रनआउट आलेले मध्ये, 2 कॅच झालेले आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये प्रसाद दिनकर. 9 चेंडू 10 धावांचं समीकरण. स्कोर जर बरोबरीत सुटला तर प्रथम विकेट पाहिल्या जातील. विकेट बरोबर असतील तर टॉसवर विन दिलं जाईल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचंय. रोहित गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. बॅटर मैदानामध्ये प्रसाद दिनकर मैदानामध्ये दाखल झालेत. त्यांची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल. ओ इथे एष्टी रक्षण आणि बॅकअप खराब. चेंडू जाईल सीमापार. हा नशिबाचा चौकार आहे. टीम आपण पाहतोय मैदानामध्ये खेळते छत्रपती संभाजीनगर. 4 धावा. चौकार येतोय. दिगंबरजी शिंगोळे दादा फॉरेस्टर ऑफिसर, तदनंतर संदीपजी केदार, दिनेशजी पडवळ फॉरेस्टर ऑफिसर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतात. तीनही मान्यवरांचा आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून आभार. हा नशिबाचा चौकार आलेला आहे. शेवटचे 8 चेंडू आणि 6 धावा. रोहित गायकर. इथे टाकलेला बॉल. पंचांचा मात्र अभांतरचा इशारा. वाईडच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते जाऊन पोचेल ती 42 धावा. शेवटचे 8 चेंडू 5 धावा. टीम छत्रपती संभाजीनगरला विजयासाठी आवश्यक.
जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. रोहितचं विशेष कौतुक करावं लागेल, परंतु सुभाष ढमके आणि सागर कडून झालेली चूक, तिथे गेलेल्या त्या 4 धावा संघाची डोकेदुखी ठरतील. 8 चेंडू 5 हे समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सुंदर असा चेंडू तिथे हवेमध्ये, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक फलंदाज बाद. अजून एक धक्का छत्रपती संभाजीनगर टीमला. खारे विकेट सेम झालेला आहे. विकेट सेम असतील तर टॉस. शेवटचे 7 चेंडू आहेत, 5 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. पाहूया कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचंय. 7 चेंडू 5 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. रोहित गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. 7 चेंडू 5. जगदीश खारे ऑन स्ट्राइक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. रोहितचा बॉल तिथे हवेत आणि अजून एक विकेट. 6वी विकेट. आता 6 बॉल मध्ये 5 ह्या कंपल्सरी कराव्याच लागतील. हा धक्का क्रमांक 6वा. हे 6-5 आता कंपल्सरीज बनवायच्यात टीम छत्रपती संभाजीनगरला. छत्रपती संभाजीनगरचे खेळाडू काय करतात हे त्यांना माहिती आहे. मैदानामध्ये सिंगल डबल जरी आल्या तरी मॅच विन होऊ शकले असते. आता कंपल्सरी चेस आहे. ही चुकी कालच्या दिवसामध्ये सारिका हॉटेलच्या मैदानावर झाल्यात आणि याचमुळं या टीमच्या नावावर सर्वाधिक क्वार्टर फायनल पराभूत व्हायचंही रेकॉर्ड आहे. तिचं नाव आहे छत्रपती संभाजीनगर. आता 6 चेंडू 5 कंपल्सरी बनवायच्या. 4 विकेट शेवटच्या बाकी आहेत. शेवटच्या षटकात गौरव गायकर मला वाटतं गोलंदाजी मार्कवर तयार होतील. आणि जी क्वालिफाईड टीम होणार आहे तिने उद्या रिपोर्टिंग करायचंय बरोबर 4 वाजता. सेमीफायनल उद्याच आपण कंप्लीट करणार आहोत. शेवटच्या दिवशी जास्त लोड नको. सुंदर गोलंदाजी. धावा खर्च केल्या 5. विकेट घेतल्या 4 आणि त्यामध्ये मिस फील्डच्या 4 धावा आहेत आणि एक रनआउटही केलेला आहे. 5 विकेट एकाच ओव्हरमध्ये आलेल्या आहेत त्या रोहित गायकरच्या. आता शेवटचे बॉल मैदानामध्ये 6 कंपल्सरी 5 धावा चेस करायच्यात टीम छत्रपती संभाजीनगरला. काय घडत त्या मैदानामध्ये ते आपल्याला पाहायचं. अमोल कतोरेची चौकार हॅट्रिक. गणेश खंडागळेच्या 5 बॉलमध्ये 5 चौकार. तदनंतर संघ अडचणीत आहे. 47 धावांचा पाठलाग करत असतात. गोलंदाज तयार. गौरव गायकर. स्ट्रायकर इनवर अजय आत्रे. सुंदर असा चेंडू. तितका चांगला फटका. तिथे गणेश गायकर. बॉल कलेक्ट होऊ शकला नाही. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 43 धावा. शेवटचे 5 चेंडू आहेत. 4 बनवायच्यात. कंपल्सरी चेस आहे आणि नवीन फलंदाज रोहन ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतो. 1 डॉट बॉल. मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल टीम जय भवानी किशोरला. तर 1-2 धावांचा फटका इथे मॅच मध्ये खूप मोठं वर्चस्व गाजवेल छत्रपती संभाजीनगरचं. काय घडत आहे ते आपल्याला पाहायचंय. कॅप्टनही आज चेंज केलेले आहेत. त्याचा किती इफेक्ट पडतोय ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर गौरव. 5 चेंडू 4 धावा. सुंदर असा चेंडू. तितका चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा. कलेक्शन सुंदर परंतु तिथे बॉल लावू शकले नाही सुभाष ढमके. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 45. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 4 धावा बनवायच्या त्या 2. 4 चेंडू 2 धावा. हा रनआउट खूप महत्वाचा ठरू शकला असता जय भवानी किशोरसाठी. परंतु क्षेत्ररक्षणामध्ये केलेल्या चुका, गोलंदाजांनी केलेल्या चुका थोड्या फार प्रमाणात आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. 2 धावांची आवश्यकता. कंपल्सरी ते त्या 2 धावा बनवाव्याच लागणार आहेत.
रोहन आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकर एंडवर. 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये बनवायचे 2 धावा. छत्रपती संभाजीनगर 2 ते 3 वर्षापूर्वी टॉपला असलेला टीम मुरबाड तालुक्यातील, परंतु सध्या संघर्ष करते. आज शुभारंभ करणार का ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज गौरव, गौरवचा बॉल फटका सुंदररित्या चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय आणि टीम छत्रपती संभाजीनगर स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषकाच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल. अभिनंदन अमोल कतोरे, अभिनंदन. कॅप्टन गणेश खंडागळे. डीजे तुषार बॉल जमा करा. डीजे तुषार